नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी आहे प्रफुल्ल केदारे. मी आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 3 तारखेला या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर विराजमान होणार आहे. त्यानंतर येथील विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेता यांच्या नावाची घोषणा होणार आहे. परंतु आतापर्यंत चालत आलेली ही प्रथा इथे असेल किंवा इतर महानगरपालिकांमध्ये असेल, ही बेकायदेशीर असल्याचा आरोप ॲडव्होकेट उदय रसाळ यांनी केलेला आहे. या संदर्भात त्यांनी आयुक्तांना पत्र दिलंय. नेमकं काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. उदयजी, नेमकं काय पत्र दिलंय आणि विषय काय? एकंदरीत संपूर्ण महापालिकेची आपण कार्यपद्धत बघतो तर जी महापौर आणि उपमहापौर यांचं जी निवडणूक आता होणार आहे, जी 3 तारखेला होणार आहे, त्यानंतर महापौर जी घोषणा करतात विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेता, ही त्यांनी फक्त घोषणा करताना महत्त्वाचं ते जे महानगरपालिका अधिनियमातील जी तरतूद आहे ती टाळतात. आणि खरं तर जे पक्ष आपली गटनोंदणी जे विभागीय अधिकाऱ्यांकडे गटनेता म्हणून करतात, खरं तर त्यांचंच प्रमोशन पुढे विरोधी पक्ष नेता किंवा सभागृह नेता असं होणं अपेक्षित पाहिलं जातं की गटनेता वेगळा पक्ष असतो, वेगळा घोषित करतो. बरोबर आहे. आणि प्रत्येक गट जो आपला प्रमुख तिथे नेमतो, गटनेता म्हणून त्याची नोंदणी करतो, त्याचंच प्रमोशन तुमचा सभागृह नेता आणि विरोधी पक्ष नेता असं झालं पाहिजे. परंतु तसं होत नाही. आणि एकंदरीत वेगळा गटनेता नेमणूक केला जातो, वेगळा कुणीतरी विरोधी पक्ष नेता असतो आणि वेगळाच कुणीतरी सभागृह नेता असतो. आणि हे जे काही नवीन दालनं क्रिएट केले जातात, पदं क्रिएट केले जातात, ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनाने थांबवल्या पाहिजेत. कारण रुलिंग पार्टी या सगळ्या गोष्टी नजरअंदाज करून आपलं मनमानी पद्धतीने हे राबवतात आणि वेगवेगळे गटनेते, सभागृह नेता आणि या पद्धतीचं नियम डावलून जे नेमणूक करतात ते कुठेतरी थांबलं पाहिजे. प्रशासनाची ती जबाबदारी आहे. म्हणून हे पत्र आम्ही त्यांच्यापर्यंत दिलेलं आहे. पण तुम्हाला काय वाटतं, तुम्ही याला म्हणजे कायद्यांचा आधार देत आहात, नियम अटींचा आधार देत आहात, तरी देखील इथलं राजकारणी आहेत किंवा सत्ताधारी आहेत, हे होऊ देतील असं वाटतंय का तुम्हाला? हे होऊ देणार नाही. म्हणूनच आम्ही आज हे पत्र देतोय. आणि या पत्राच्या अनुषंगाने प्रशासनाची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. ज्यांनी हे जे महापालिका अधिनियम आहे याचं पालन करावं आणि योग्य ते निर्णय त्यांनी घ्यावा. आणि जनतेचा जो येणाऱ्या काळामध्ये जो पैशाची उधळपट्टी आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. पण समजा त्यांनी नाहीच ऐकलं किंवा नाहीच याची अंमलबजावणी झाली तर काय करणार? तर निश्चित आम्ही येणाऱ्या काळामध्ये मग जर तसं त्यांनी ऐकलं नाही तर आम्ही नगरविकास खात्याकडे पहिल्यांदा जाऊ आणि मग त्यानंतर आम्हाला पर्याय जो आहे की हायकोर्टाचा पर्याय. खरं तर महापालिका अधिनियमामध्ये स्पष्ट तरतुदी आहेत की सत्ताधारी आघाडीमधील सर्वाधिक संख्या असणारा जो असतो तो गटनेता असतो आणि विरोधी आघाडीमधील सर्वाधिक संख्या असणारा तो विरोधी पक्षनेता असतो. परंतु या नियमांची कुठेही अंमलबजावणी होत नाही. राज्यकर्ते आपापल्या पद्धतीने गोंधळ घालतात आणि अधिकारी मात्र तो निमूटपणे सहन करतात. यामध्ये ॲडव्होकेट उदय रसाळ यांनी जनतेच्या कष्टाच्या पैशाची उधळपट्टी होऊ नये या उद्देशाने हा मुद्दा इथे अधोरेखित केलेला आहे. परंतु IAS असलेले अधिकारी तरी ह्या मुद्द्याकडे गांभीर्याने बघतील का आणि त्याची अंमलबजावणी करतील का, हे आपल्याला येणाऱ्या 3 तारखेलाच कळेल.